थँक्यू सो मच रोशन दादा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत असेल. बीजेपी ग्रुप प्रेझेंट शहर अध्यक्ष चषक 2025 कार्यसम्राट नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष बदलापूर श्रीमान रमेश दादा सोळसे यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खुल्या गटातील आज बी पोल आपण सुरुवात करत आहोत. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती भांडूप स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 चरोली पुणे. नाणेफेकीचा कौल झाला आणि श्रीतेज 11 चरोली पुणेच्या कॅप्टनने अर्थातच महेश नानगुडे यांनी टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन. दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअर मैदानाचा आत भांडूप स्ट्रायकर्सची ओमी केणे, ज्याला आपण कालही बघितलं होतं ॲज आयकॉन, जरूर तो खेळला होता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. तो पुन्हा एकदा मैदानाचा आत आणि दुसऱ्या बाजूला बंटी पत्रिके ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आघाडीला. आणि पहिल्या षटकामध्ये निहाल तुसामतला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय बॉलिंग मार्कवरती. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा पडत्या पावसामध्ये मुसळधार सरी जेव्हा कोसळत असतात तेव्हाच असते आणि सध्याच्या घडीला आपण तेच पाहतोय की या मोठ्या मॅचची सुरुवात होते आणि पावसाला देखील जरूर आपण पाहतोय पडत असताना. त्याची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीवरती देखील ऑनलाईन व्ह्यूवरशिप वाढत चालली आहे. सर्वांचं बीजेपी ग्रुप प्रेझेंट शहर अध्यक्ष चषक 2025 मध्ये मी समालोचक करण खान सहर्ष स्वागत करेन. निहाल बॉलिंग मार्कवरती तयार. एकच विनंती असेल की सामन्याला त्वरित सुरुवात करा. श्रीतेज 11 चरोली पुणे अगेन्स्ट भांडूप स्ट्रायकर्स मध्ये बी पोलचा पहिला सामना. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. 5 ओव्हरची मॅच. पहिला बॉल घेऊन निहाल ऑफ समचा बाहेर आडवा बॅटने समोर पंच करण्यात आलेले. लॉंग ऑफ लेफ्ट फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव तर फार वेगाने, डबलचा प्रयत्न पण पुन्हा व्यवस्थित योग्य वेळेला बंटी आणि त्याची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये आलेली आहे त्यामुळे तो बचावलाय. पहिली धाव धावफलकावरती जोडली जाईल भांडूप स्ट्रायकर्स. टॉस गमावला. बॅटिंग करतात राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. ओमी केणेने कालही जबरदस्त बॅटिंग केली होती. राईट झाला बॉल मागे यष्टीरक्षक उभा आणि त्याच्या हातात चांगला तिखट बाउन्सर आलाय. राईट झाला होता आणि शेवटच्या क्षणाला ओमीचा स्टान्स आणि आपण बघितलं असेल तर अपरकटचा त्याचा प्रयत्न होता बट इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. डॉट बॉल. निहाल राउंड विकेट. ऑफ स्टंपचा बाहेर. इथे आता अपर कट करण्याचा प्रयत्न बट बॉल आणि बॅटचा इथे कॉन्टॅक्ट नव्हता आणि आता बॅटिंग टीमने अर्थातच भांडूप स्ट्रायकर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस हाईट फॅक्टर आणि यस लाईन दोन्ही गोष्टी चेक करण्यात येतील नो डाऊट. निहाल तुसामतला जरूर आपण पाहतोय. महाराष्ट्र प्रीमियर लीग जे आपल्याला लेदर बॉल क्रिकेटची पाहायला मिळते. कोल्हापूर टीम कडून मागचे 2 वर्ष सातत्याने आपण या गोलंदाजाला बघितलेलं आहे. पाऊस आलाय. कालचा दिवस असा होता की प्रत्येकाला पावसाच्या एका थेंबाची अपेक्षा होती. काल एकही थेंब पडला नाही क्रीडांगणावरती पण आज मात्र मुसळधार सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे आपण जरूर जर बघितलं असेल तर मुसळधार सरी आणि त्यामध्ये शहर अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा. सो रिव्ह्यू सक्सेसफुल. इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू रिटर्न असेल भांडूप स्ट्रायकर्स कडे. 1/4 ओव्हरची वॉर्निंग अंपायर्स कडून. या पण पुन्हा जाऊयात मॅचच्या दिशेने. निहाल तयार. समोर टाकलाय ऑन ड्राइव्ह. व्यवस्थित कनेक्शन नाही. मिड ऑन कडे बॉल चाललाय. गोलंदाज स्वतः निहाल पोहोचतोय. डबलचा कॉल तर जरूर होता आणि या क्षणाला मी म्हणे नॉनस्टॉप इंग्लंडला एकही फिल्डर नव्हता. चान्स कदाचित घ्यायला पाहिजे होती जर तर मैदानाच्या आतमध्ये या गोष्टी नसतात. त्या फक्त कॉमेंट्री बॉक्समध्ये अथवा प्रेक्षकांमध्ये जेव्हा जेव्हा चर्चा आपल्याला पाहायला मिळते त्या मॅच मध्ये आपण पाहतो थोडीशी संत सुरुवात आहे. ओमे आणि त्याचबरोबर बंटी पत्रिके.
ऑन दी राईटचा प्रयत्न, समोर बॉल पडलाय तो राईट झालाय, मागे ऋषी भाऊ जरूर तयार होते. त्याने किट्ससाठी कदाचित जर चान्स घेतली असती या दोन्ही बॅटर्सने. राऊंड विकेट निहाल समोर टाकला, इथे कनेक्शन एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. मोठी गॅप जरूर आपण बघितली आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सह काऊ कॉर्नर. जर तुम्ही या दोन क्षेत्रांना बघितलं या मैदानावरती कार्मेल बदलापूरचं, तर त्या दोन्ही बाउंड्रीज फार डीप आहेत, त्यामुळे ती बाउंड्री क्लिअर करणं थोडंसं कठीण आहे. सिंगल पुन्हा एकदा मिळते, सिंगलने डाव पुढे चाललाय. 4 धावा धावफलकावरती. पूल करायचा होता, फटका फसलेला आहे, बट फिल्डर मागे. मिड ऑफला बॉल पडतो वॅकेंट एरियामध्ये, लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने बॉल वरती. सिंगल इथे बऱ्याच वेळेला असं घडतं, बऱ्याच वेळेला वेदर कंडिशन, पावसाळी रबर बॉल क्रिकेट जेव्हा पडत्या पावसामध्ये, असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की गोलंदाजांना साथ असते आणि ती साथ मिळाली आहे. बॉलिंग चांगली केली निहालने पहिल्या षटकामध्ये, फक्त आलेल्या आहेत त्या 5च धावा मांडूप स्ट्रायकरसाठी. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय जरूर आपण पाहतोय. श्रीतेज 11 चरोली पुणे, सचिन शेठ, लालदास तपकीर यांचा हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अंपायर साठी एक सूचना असेल, साइड कॅमेरा टेक्निकल इश्यूमुळे बंद आहे. बॉल क्षेत्ररक्षकांना सापडत नसेल तर मॅक्सिमम तुम्हाला 4च धावा धावून पूर्ण करता येतील. आसिक शेख आलेले, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थ्रू दी लाईन कव्हर्स मध्ये आपण पात्र डावी करण्यात आलेला आहे. तिथून उचलून थ्रो, डबलचाही प्रयत्न. ओमी जवळपास अर्ध्या विकेट पर्यंत पोहोचले होते, पण पुन्हा माघारी यावं लागेल. चांगली बॉलिंग. आतापर्यंत आपण पाहतोय फक्त 6 धावा धावफलकावरती. एकही मोठा फटका मांडूप स्ट्रायकरच्या या दोन्ही फलंदाजांकडून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही. दोघे इन्फॉर्म बॅटर आहेत, पण मी म्हणेन त्यापेक्षाही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती नियंत्रित लाईन आणि लेंथवरती बॉलिंग केली आहे. या पडणाऱ्या पावसाचा प्रतिसाद त्यांना मिळतोय. आसिक शेख ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल, टॉप एज. ऋषी मागे जज करतात, वेल जज कॅच आणि पहिला धक्का इन दॅट नंबर फर्स्ट डाऊन. बंटी बद्रिके बॅक टू द पॅव्हिलियन. सातला पहिला धक्का. चांगली बॉलिंग. जो प्रेशर बिल्ड केला होता पहिल्या बॉलर निहालने, त्याच प्रेशरला कॅरी करतात पुढचे गोलंदाज अर्थातच आसिक शेख. आणि आता बंटीचा विकेट नंतर 3ऱ्या क्रमांकावरती कॅप्टन विशाल शहा मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. आज मोठमोठी नावं संपूर्ण भारतातील हे सर्व क्रिकेटचे तारे सितारे ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट गाजवून सोडले, रबर बॉल क्रिकेट देखील त्याच उमेदीने, त्याच ऊर्जेने, त्याच उत्साहाने सर्वजण खेळतात. पाऊस किती असू दे, मुंबई उपनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर सध्या रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं. हे बिफोर कोविड तितकं नव्हतं, पण कोविड नंतर रबर बॉल क्रिकेटला तितकाच क्रेज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भारतामध्ये मोठमोठ्या स्पर्धा रबर बॉल क्रिकेटच्या आपण सर्वजण सध्या पाहतोय. त्यामधली शहर अध्यक्ष चषक, भारतीय जनता पार्टी बदलापूर ग्रुप प्रेझेंट ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कुला गटातील बी पोल मधला पहिला सामना. मांडूप स्ट्रायकर्स बॅटिंग करतात. विकेट पहिली पडले, धावा 7 आहेत. कॅप्टन विशाल शाह मैदानाचा आत आलाय. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आसिक शेख. ऑफ स्टंपच्या बाहेर एज आहे. फर्स्टली मधून बॉल लॉंग स्टॉप कडे चाललाय. तिकडे फिल्डर उभा होता, तो येतोय चिखलामधून ट्रॅव्हल करत कसा बसा पोहोचलाय, थ्रो करतोय. 1 धाव तोपर्यंत. सिंगलने धावफलकावरती आपण पाहतोय त्या 7 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड विकेट. आडव्या बॅटने पुन्हा पूल करायचा होता. खेळपट्टीवरती साचलेलं पाणी ते कुठेतरी जरूर फायदेशीर आहे गोलंदाजांसाठी. पण मी असंही बघितलं की बऱ्याच फलंदाजांना पडत्या पावसामध्ये बॅटिंग करण्यास आवडतं. जेव्हा बॉल बॅटवरती त्याच वेगाने येतो, त्याच वेगाने तो सीमारेषेच्या बाहेर देखील जात असतो. चांगली बॉलिंग. क्रीजचा कोपऱ्याचा फार चांगला वापर करतात.
एखाद्या डान्सरची प्रॉपर्टी असते त्याचा स्टेज, ज्या पद्धतीने तो स्टेजचा वापर करत असताना डान्स करतो तितकंच त्याचा नृत्य आविष्कार भरतो आणि त्याच पद्धतीने या गोलंदाजाचं कौतुक असेल. जेव्हा राईट येतोय ओव्हर द विकेटने क्रीजच्या कोपऱ्यातून बॉल टाकतोय, जेव्हा लेफ्ट येतोय राऊंड द विकेटने क्रीजच्या कोपऱ्यातून. पॉपिंग क्रीज ही गोलंदाजाची प्रॉपर्टी असते आणि तिचा फार चांगला वापर करतोय बॉलर. वासिक ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, आतली एज घेऊन बॉल मागे चाललाय. विकेट किपर ऋषी बॉल जवळपास त्यांच्या हातात आणि ही संधी जरूर होती की स्ट्रायकिंग एंडला एकही खेळाडू उभा नव्हता. तिथे डायरेक्ट हिटला फक्त चान्स होती, पण तिथे त्यांनी चान्स घेतली नाही. विशालकडे स्ट्राईक असेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना भांडूप स्ट्रायकर्स आणि धावा फलकावरती 1 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा. 9 for 1 आफ्टर सेकंड ओव्हर भांडूप स्ट्रायकर्स. ए पोल मधून 3 ज्या संघांना आपण बघितलं, खरं तर JP 11 भिवंडीने दोन्ही मॅचेस जिंकले. सो ऑब्व्हियसली ते क्वालिफाय झालेले आहेत क्वार्टर फायनलसाठी. बट जर एका पोलमधून तिन्ही संघ एक एक मॅचेस जिंकतात तर मात्र नेट रन रेट वरती तुमचं क्वालिफिकेशन जाणार आहे. निहाल कंटिन्यू करतो थर्ड ओव्हर. हाफ व्हॉली बॅटचा चेहरा उघडलाय. मिस टायमिंग, डीप एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर त्या ठिकाणी जरूर येत आहेत बट 2-2 फिल्डर. पाण्याची छोटी छोटी डबकी आहेत, गवत मोठं झालं, चिखल भरपूर आहे आणि त्यामुळे पाणी असल्या कारणाने बॉल ही तितका आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होणार नाही. प्रयत्न दोघांचाही होता बट तिथे ते दोघंही पोहोचू शकले नाही. विशालला जीवनदान मिळतंय. कार्मेल जरूर शाळा सुटलेले बरेचसे विद्यार्थी स्टुडंट जरूर तुम्हाला पाहायला मिळतात, पण त्यांना एक विनंती असेल की मैदानाच्या आतमधून आपण येऊ नका प्लीज. पॅरेंट्स जे काय आहेत आपल्या मुलांना घेऊन चाललेत, मैदानाच्या आतमधून येऊ नका ही नम्रपूर्वक आपणास सूचना असेल. ओ राईट झाला बॉल, मागे चाललाय लॉंग स्टॉपला. थर्ड मॅनने पायाने अडवलंय. वासिकचा चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाने यश देखील मिळाले. त्याचा अंपायरचा सिग्नल वाईट, सो वाईट +1. आणि सध्या भांडूप स्ट्रायकरचं धावफलक आपण पाहतोय 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा सुरू आहे. आउट कटर जबरदस्त. काय बॉल वळवलाय हवेमध्ये, ज्या पद्धतीने आपण लेदर बॉलला पाहतो. आणि लॉर्ड्स वरती सध्या इंडिया अगेन्स्ट इंग्लंड देखील मॅच सुरू आहे. जर बॉल कसा हवेत वळतो हे पाहायचं असेल तर ती टेस्ट मॅच पहा. त्यासोबत निहालची बॉलिंग हे पहा. राऊंड द विकेटने विथ द अँगल. इथे बाहेर निघालाय. बाहेर मारायचं खरं तर विशाल शहाला बॉलला, बट इथे बॉल थेट विकेट किपर कडे जातोय. चांगली बॉलिंग. बॉलला बाहेर काढतात निहाल. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सातत्याने मागच्या 2 हंगामांमध्ये आपण कोल्हापूर या टीम कडून ज्या गोलंदाजाला बघितलंय, लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले, त्याचा फायदा आज रबर बॉल क्रिकेट मध्ये त्याला होतोय. बॉडी लाईन होता, मिस टायमिंग. फ्लिक तर जरूर डीप मधून फिल्डर पोहोचलाय. महेश कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय. हे नाव देखील चर्चेत आहे सध्या तरी रबर बॉल क्रिकेटमध्ये. लास्ट हंगामामध्ये देऊच्या स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाले. बावधन गावचा मुळशी तालुक्याचा वंडर बॉय. यावेळेला याच फटक्याच्या शोधात या अगोदर मी बघितलं होतं बाउन्सर्स वरती ओमी केणेला. इथे कनेक्शन होतं पण थर्ड मॅनला फिल्डर होता मागे उभा. सो एका धावेने भांडूप स्ट्रायकर्स जाऊन पोहोचले. ती 16 वरती एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धावा जर बनला नाही तर गोलंदाजांवरती सेकंड इनिंग मध्ये ते दडपण असेल. पोल खेळलाय, पिक तर केल्या बॉलला. हवेत आहे बॉल. बाउंड्री लाईन क्लिअर करेल का? मिड विकेटला फिल्डर. चेंडूच्या खाली व्यवस्थित आला पण कॅच ड्रॉप. धनंजय बिनताडे नाव मोठं पण सध्याच्या घडीला कॅचेस पकडणं गरजेचं आहे. लास्ट बॉल वरती महेश नानकुडे आणि यावेळेला धनंजय बिनताडे 2 कॅचेस ड्रॉप होत आहेत आणि ओव्हरऑल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. भांडूप स्ट्रायकरचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते 18 या आकड्यावरती. 18 for 1. तडवा
3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिल्या 18 बॉल मध्ये एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही. हे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिल्याच एका मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते की एका डावाच्या 18 बॉल मध्ये एकही बाउंड्री आली नाही. तिकट बॉलिंग जिथे आपण बघितलं निहालला, जिथे आपण बघितलं वासिकला, आणि आता 4th ओव्हर मध्ये धनंजय बिनताडे. उंटरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज रबर बॉल क्रिकेट मध्ये प्रामुख्याने जबरदस्त कामगिरी. ऑफ स्टंपचा बाहेरचा बाउन्सर, मागे विकेट किपर ऋषी यांना जरूर प्रयत्न करावे लागले या बॉलला पकडण्यासाठी. अंपायरचा सिग्नल बाईज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बाउन्सर ओमीसाठी कुठेतरी मला वाटतं की त्याला एलर्जी आहे, बिकॉज आतापर्यंत योग्य ते कनेक्शन झालं नाही. एका धाव्याने धावफलकावरती आपण पाहतो 19. कॅप्टन विशाल मैदानाच्या आत जरूर उभा आहे. बराच वेळ दोघांनी टाइम स्पेंड केलेला आहे, बट मोठे फटके यायला पाहिजेत. लिमिटेड ओव्हरमध्ये 5-4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 2 ते 3 बॉल तुम्ही फेस करतात म्हणजे आम्ही म्हणू शकतो तुम्ही सेट झालेले आहात. आणि आता सेट झाल्यानंतर मोठे फटके यायला पाहिजेत तर तुम्ही चांगली टोटल उभी करू शकता. नो डाऊट तुमच्याकडे चांगले बॉलर आहेत, पण किमान 5 ओव्हरमध्ये 40+. ओहो, लेंथ बॉल होता, बट इथे बॅटच्या पद्धतीने फिरते. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ स्टंपला पिच झालेला बॉल ऑफ स्टंपच्या जितका बाहेर निघालाय. सुपर आउट स्विंगर. चांगली बॉलिंग. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवरती जरूर एक्स्ट्रा चेक धावली आहे. त्यानंतर डॉट बॉल राऊंड द विकेटने निहालला आपण बघितलं, राऊंड द विकेटने आपण बघितलं होतं वासिकला देखील, आणि धनंजय बिनताडे. पूल खेळला, व्यवस्थित कनेक्शन, अखेर कोंडी फोडली आणि पहिला घणाघाती प्रहार, कॅप्टनचा षटकार. फटके पाहिजे होते आणि तो फटका जरूर आलाय विशालचा बॅट मधून. धनंजय बिनताडे यांच्या अगेन्स्ट षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता मात्र थोडी वेगाने चालली आहे. 25 धावा धावफलकावरती. चौथं षटक आपल्याला सध्या पाहायला मिळते. प्रगती पथावर आहे. शहा, वाह वाह शाह वाह. थेट डाऊन दी ग्राउंड आला, बॅटचा चेहरा उघडलाय, बाणासारखा सरळ षटकार. सुरुवात संयम दाखवला जेव्हा बॉल चांगले पडत होते, बॅटवरती येत नव्हते, मात्र आता आक्रमण. 2 लागोपाठ षटकार आणि धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे. मॅचची रंगत आता वाढायला सुरुवात होते. हा पहिलाच धावा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा भारतीय जनता पार्टी प्रेझेंट शहर अध्यक्ष चषक 2025 बी पोलचा पहिला सामना खुल्या गटातील श्रीतेज 11 चरोली पुणे अगेन्स्ट भांडूप स्ट्रायकर्स. शॉट ऑफ लेंथ हुक करायचा होता, शॉट स्क्वेअर लेगला, डबलचा कॉल. विशाल धावतोय, ओमी धावतोय आणि अंपायरचा लेग बायचा देखील सिग्नल आलेला आहे. एका धाब्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 32. 32 धावा धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. ते घालून अगदी आमचे अंपायर देखील मैदानाचा हात आहेत. महेंद्र बवर सर आणि त्याचबरोबर सादिक राजापूरकर सर यांना आपण पाहतोय. थर्ड अंपायर सध्या लंचचा आस्वाद घेत आहेत, सनी भोईर सर. राऊंड द विकेट. शॉट ऑफ लेंथ लेफ्ट केलाय, उभा होता, बघितलाय, बॉल फ्लाय होतोय आणि अंपायरचा सिग्नल वाईड. जास्त राईज झालाय बॉल. शॉट ऑफ लेंथ जरूर तुम्ही चांगल्या पद्धतीने बाउन्सर टाकू शकता आणि ते चालू देखील शकता रबर बॉल क्रिकेटमध्ये, बट ती असामान्य उसळी ती जर जास्त झाली तर तुम्हाला लगेच अंपायर्स कडून दंडित करण्यात येईल. ते घडतंय. बॉल फ्लाय स्लिप कडून डीप थर्डला निघालाय. वासिक उभा त्या ठिकाणी थ्रो केला जाईल. थ्रो खराब की बरोबर आहे. मधल्या अगदी विकेट पर्यंत आपण बघितलं धनंजय बिनताडे यांना थ्रोला कव्हर करतात. ओव्हरऑल 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय भांडूप स्ट्रायकर्सला धावफलकावरती 34 धावा.
4 ओव्हर्स मध्ये 34. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की किमान तुम्हाला 5 ओव्हर 40 प्लस धावा उभाराव्याच लागतील. सेकंड आपण इनिंगचा विचार केला तर जरूर तुम्हाला फिरोज शेख देखील पाहायला मिळेल, त्याचबरोबर साहिल लोंगले देखील तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचबरोबर प्रभाकर देखील तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर राहुल जोगाडिया देखील या स्क्वॉड मध्ये जरूर आहे. बरेचसे ऑप्शन जरूर आहेत मांडू स्ट्रायकर्स कडे गोलंदाजीचे, पण सध्या बॅटिंग मधून ती चमकदार कामगिरी करावी लागेल आणि खास करून 6 बॉल बाकी आहेत. त्या 6 बॉल मध्ये किमान 15-20 हे लक्ष डोळ्यांसमोर ठेवून विशाल शाह आणि ओमी केणे या दोघांनाही बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत मी म्हणेन बॉलिंग चांगली झाली. लास्ट ओव्हर मध्ये जरूर धनंजय बिनताड यांच्या धावा खर्च झालेला आहेत, पण आपण ओव्हरऑल 4 ओव्हरचा विचार केला तर फक्त 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती लास्ट ओव्हर मध्ये चांगला झेल यशांचा मागे आणि पहिल्याच बॉल वरती कॅप्टनची विकेट विशाल शाह. शेवटचे 5 बॉल आणि बाकी आहेत आणि स्लॉग हिटरची भूमिका इथे आता एखाद्या फलंदाजाला अदा करायची आणि त्यासाठी मैदानाचा आत आलाय. उल्हासनगर या शहराला बिलॉंग करणारा गेल्या काही वर्षांमध्ये खुल्या गटाचे दरवाजे त्याने देखील ठोठावलेले आहेत. खरं तर आडनाव वसिटा आहे, अर्जुन त्याचं नाव, पण वसिटा याच नावाने त्याला क्रिकेटमध्ये ओळखलं जातं. अर्जुन वसिटा मैदानाचा आत. सतीश बिराजदार पहिल्या बॉलवरती विकेट. पुढचा बॉल ऑफ स्टंपचा बाहेर. जरूर छेडखानी करण्याचा त्यालाही प्रयत्न होता अर्जुनचा, पण जास्त बाहेर आहे. सो वाईट +1 आणि धावा फलकावरती सध्या 36 धावा धावा फलकावरती. ओमी केणे सुरुवातीला आलाय फार संयमाने आतापर्यंत खरं तर प्रवास त्याने केलाय. मागच्या 4 षटकांमध्ये उभा होता ऑफ स्ट्राईक, बऱ्याच वेळेला स्ट्रायकिंग एंडला देखील आला, पण शेवटचे हे काही आता 5 बॉल बाकी आहेत त्यावरती दाखवावं लागेल ओमी केणेला त्याचा क्लास. व्यवस्थित कनेक्शन आहे. बॉल बॅटचा आत लागलाय. बॅकवर्ड स्क्वेअरकडे डबलचा कॉल असेल. 2 धावा सहजरित्या मिळतात. ट्रिपलचाही कॉल कदाचित होता, पण तिथे होकार नकार त्यामध्ये दोघेही थांबलेले आहेत. 2 धावांच्या साह्याने स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे जात असताना 38. 38 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओमीचा बॅटमधून आतापर्यंत जर आपण बघितलं तर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही. इव्हन काल जशी त्याने बॅटिंग केली होती याच मैदानावरती ॲज अ आयकॉन तो खेळत होता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये, मात्र आज थोडंसं मिडल करत असताना त्याला कठीण जात आहे. चांगलं बॉलिंग बिराजदार वन्स अगेन. हेलिकॉप्टर लॉंग ऑन कडे चाललाय. फिल्डर धावतोय आणि तिथे आता बॉल थांबलाय. उचलून थ्रो केला जाईल. डबलचा कॉल आहे. 2 धावा तर सरळ त्या पूर्ण करण्यात आल्या. ट्रिपलचाही कॉल आणि पाहता पाहता 3 धावा. 4चाही कॉल आहे आणि ते 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जरी बॉलने बाउंड्री लाईन क्लिअर केली नसली तरी मात्र फलंदाजांनी धावून 4 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. 4 ने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मूव्स ऑन 42. 42 धावा. येस, गवतात जर बॉल फिल्डरला सापडला नाही तर मॅक्सिमम 4 रन्स तुम्ही धावून पूर्ण करू शकता. हे आम्ही ऑलरेडी सांगितलेलं तुम्हाला. थ्री टू गो. एक वाईट देखील होता त्यामध्ये. सो 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बिराजदार पूल करायचं इथे. बॅटच्या वरती चढलाय बॉल. एलिव्हेशन नाही. बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर उपस्थित आहे. थ्रो येतोय त्याचा. चांगला थ्रो बट एकच धाव इथे यावेळेला.
आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण स्कोरचा विचार केला तर 43 2 बॉल बाकी आहेत. विचार याच गोष्टीचा होता की लास्ट ओव्हरमध्ये धावा यायला पाहिजेत, पण लास्ट ओव्हरमध्ये देखील तितके आल्या नाही. 2 बॉलचा खेळ बाकी. अर्जुन वसिटा हो पंच केलाय, बट यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्डर डीप मधून येतात व्यवस्थित, तेही पडलेत, बॉलही पडलाय. आशा करतोय की त्या खेळाडूला कोणतीही गंभीर दुखापत नको ज्या पद्धतीने ते खाली पडलेले आहेत. इकडे मात्र धावांसाठी धाव सुरू आहे. रनआउटचे चान्स असेल, विकेट जरूर येते, पण थोडं लक्ष द्या. तो फिल्डर ज्या पद्धतीने पडलेला आहे असं वाटतं त्याच्या डोक्याला लागलंय, पण आशा करेन की गंभीर दुखापत नको आहे. आतापर्यंत अशी कोणती दुखापत या स्पर्धेमध्ये आपण कालपासून बघितली नाही. शहर अध्यक्ष चषक 2025 मी थोडासा नाराज आपण पाहतोय, कारण जी खेळ त्याला करायची होती तशी या मॅच मध्ये त्याच्याकडून झाली नाही. पण शेवटचा एक बॉल, आतापर्यंत धावांचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 46 धावा. शेवटचा एक बॉल, पिराजदार ओ शॉर्ट ऑफ लाईन, बॉडी लाईन, चांगला बाउन्स, डायरेक्ट हिटला चान्स होती. ऋषी मिस करतात, एक धाव मिळते आणि अशा पद्धतीने डाव पहिला संपला जो भांडूप स्ट्रायकरचा होता. आणि जिथे बनलेल्या आहेत त्या 47 धावा बनलेल्या आहेत. 48 धावांचं लक्ष आहे. तर अर्थातच श्रीतेज 11 चरोली पुणे या संघासमोर कुठेही जाऊ नका. दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे. ज्या पद्धतीने खरं तर प्रवास करावा लागला भांडूप स्ट्रायकरच्या फलंदाजांना, त्याच पद्धतीने जर भांडूप स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी देखील इथे आता पुणेच्या चरोली पुणे श्रीतेज 11च्या फलंदाजांना जर करावा लावतायत तर मात्र ही मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते. पाहत काय घडतंय, काय बिघडतंय, कुठे जाऊ नका. सोबत राहा, पाहत राहा बीजेपी ग्रुप प्रेझेंट बदलापूर शहर अध्यक्ष चषक 2025. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी विनंती असेल MUCC ओडिशा कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे.
पांडुप स्ट्रायकर्सने देखील आज बरेचसे डावपेच आखलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस मध्ये देखील जो सध्या कार्यरत आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस जरूर पाहायला मिळतात. लक्ष्य 48 धावांचं आहे. ही मॅच इंटरेस्टिंग होईल. लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळेला आपण पाहतो की इंटरेस्टिंग होतात, पण पाहूयात सुरुवात बरंच काही सांगून देणार आहे, खास करून गोलंदाजांकडून. पांडुप स्ट्रायकर्सचा पहिला बॉल घेऊन चिखलोली एक्सप्रेस लोकल बॉय बदलापूर अनिकेत मते. ऑप्शनचा बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर अगोदर ओमी थोडेसे तिथे धावत असताना स्किट झाले. सुरुवातीला स्टार्ट मिळाला नाही त्यांना. स्ट्रायकिंग एंडला जरूर चान्स होती, बट तिथे थोडासा वेळ घेतला आणि त्यामध्ये एक धाव. पहिल्याच बॉलवरती चान्स होती, चान्स निर्माण केली होती बॉलर अनिकेत मतेने, पण डीप एक्स्ट्रा कव्हर कडे असलेला फिल्डर ओमी सुरुवातीला थोडासा स्किट झाला त्याचा पाय, त्यामुळे तो स्टार्ट त्याला मिळाला नाही आणि त्यामुळे तो बॉल पर्यंत पोहोचला नाही. पहिल्याच बॉलवरती एक धाव येते. इंटरेस्टिंग बॅटल आता आपण पाहतोय. महेश नानगुडे स्ट्रायकिंग एंडला आलेले प्रथमताच. 48 धावा चेस करायच्या आहेत. MUCC ओडिशा कॅप्टनला पुन्हा एकदा कॉल असेल टॉससाठी. राउंड विकेट मते. राईज झाला अपर कट डीप बॅकवर्ड पॉइंट. फिल्डर धावतोय अर्जुन वसिटा. ओह मिसफील्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रत्येक टीमला 2 मॅचेस खेळायच्या आहेत. पहिले मॅच जिंकले तर तो कॉन्फिडन्स जरूर असेल, पण पहिली मॅच जर गमावतात तर मात्र जरूर नेट रन रेट कडे देखील तुम्हाला जावं लागतं. त्यानुसार तुम्हाला खेळावं लागतं सेकंड मॅच मध्ये. त्यामुळे पहिली मॅच ही फार इम्पॉर्टंट आहे आणि लीग स्टेज मध्ये या सर्व गोष्टी आपण पाहतच असतो. खरं तर पोल मधून 2 मॅचेस जिंकल्या, त्यामुळे नेट रन रेट कडे आपल्याला जावं लागलं नाही. एक्स्ट्रा पेसने असं वाटलं की बीट करतात, बट शेवटच्या क्षणाला बॅट ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो आला होता महेशचा, ऑन साईडला बॉल आपण बघितला मिड विकेट कडे ओमीला ज्या ठिकाणी एका धावेने. सध्या स्कोर आपण बघितला तर तो पुढे 6 धावा. धाबा फलकावरती सध्या आपण पाहतोय पहिलं षटक. आक्रमण करण्याचा दोघेही प्रयत्न करत आहेत महेश आणि सध्याचा स्ट्रायकिंग एंडला वासिक. मिस टायमिंग लॉंग फील्डर आकाशाचा कॉल आणि येते विकेट. गरज या गोष्टीची मी अगोदरच म्हणालो होतो. जर विकेट सुरुवातीला आले आणि मात्र सातत्याने ते येत राहिले तर 48 धावा मोठ्या डोंगरासारख्या देखील श्रीतेज 11 पुणे चरवळीला वाटू शकतात, पण त्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला मिळवायचे ते विकेट. पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय चिखलोली एक्सप्रेस अनिकेत मतेने. ला चेस करत असताना पहिली विकेट येते ती श्रीतेज 11 चरोली पुणेची. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 6 आणि नवीन बॅटर मैदानाचा हात येतात उंडरीगाव पुरंदर तालुका धनंजय बिनताडे. बॉलिंग तर बॉलिंग रेट जबरदस्त आहे. पहिला डाव आपण बघितला 47 पर्यंत या बॅटिंग ऑर्डरला पांडुप स्ट्रायकर्स त्यांनी थांबवलं. 5 षटकांमध्ये 48 ला चेस करतात आणि वासिकची विकेट पडल्यानंतर धनंजय बिनताडे मैदानाच्या आत येत आहेत. मतेने आतापर्यंत चांगल्या लाईन अँड लेंथ वरती बॉलिंग केली आहे. राउंड विकेटने पुढचा बॉल. हो शॉर्ट ऑफ लेंथ हॅमर करण्याचा प्रयत्न. चांगला बाउन्सर डॉट बॉल. चांगला लाईन अँड लेंथ वरती सध्या आपण पाहतोय. ऑप्शनचा बाहेरचा बॉल पडल्यानंतर राईज झाला बाहेर होता. इथे तोच प्रयत्न पण या वेळेला चाबूक शॉट लॉंग ऑनला क्लिअर करेल धनंजय बिनताळेचा बॅट मधून पहिला षटकार. आफ्टर फर्स्ट ओव्हर 12 for 1 श्रीतेज 11 चरोली पुणे. कालही बऱ्याच वेळेला आपण या गोष्टीचा उल्लेख केला आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण प्रामुख्याने मोठमोठे षटकार पाहतो आणि बदलापूरमध्ये देखील बऱ्याच वेळेला ग्रामीण फॉर्मॅटमध्ये 9 स्ट्रीट रन आपल्याला पाहायला मिळतात.
करण ध्रुव यांच्या स्पर्धेमध्ये देखील या अगोदर आपल्याला पाहायला मिळाले होते. 9 स्ट्रीट रन असतं तर कदाचित 9 धावा मिळाल्या असत्या. धमाकावर देखील आपण बघितली होती आणि बऱ्याच संघांचा धमाका त्यामध्ये झाला होता. वेगवेगळ्या संकल्पना सध्या आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट बदलत चाललंय, मग ते प्रत्येक फॉर्मॅटचं असू द्या. टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, लेदर बॉल असेल. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. प्रभाकर कोपरी नवी मुंबईचे गोलंदाज. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ तेज आहे मागे. करण ओहो डायव्ह लगावली आणि जबरदस्त कॅचने येते या मॅचची प्राइजलेस विकेट. महेश नानगुडे मॅन इन फॉर्म परतीचा प्रवास करतोय. याच गोष्टीचा उल्लेख मी अगोदर केला होता आणि आता मात्र या गोलंदाजाकडे उर्वरित 10 खेळाडू जातात, कारण ही मॅच या 48 धावा डिफेंड होऊ शकतात. दुसरा धक्का श्रीतेज 11 चरोळी पुणेला. वासिक आणि त्याचबरोबर महेश नानगुडे दोघेही पॅनलमध्ये परतलेले आहेत आणि आता धनंजय बिनताड यांच्या सोबतीला रोहित करात मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रभाकरने मात्र पहिल्याच बॉलवरती आपली प्रतिभा दाखवली आहे. विकेट त्याने फॉर्म असलेल्या बॅटरची मिळवली आणि या मॅच मधल्या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज होता महेश नानगुडे. या कारणास्तव की तो फॉर्म मध्ये सध्या 48 धावा हे आव्हान, हे लक्ष या मॅच मध्ये बरंच काय बाकी आहे. फ्रॉम द विकेटने पुन्हा एकदा प्रभाकर तयार होतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 12 धावा, 12 for 2. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय पण व्यवस्थित कनेक्शन तर नव्हतं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑनला फील्ड होतो आकाश झाकडून. सिंगलने धनंजय बिनताड त्या स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूने मी म्हणेन सुरुवातीला जे 2 विकेट पडले त्यामुळे रोहित करात आणि धनंजय बिनताड यांच्यावरती कुठे का होईना थोडंसं प्रेशर आहे. पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. हे दोघं जर पार्टनरशिप बिल्ड करतात तर पुणे कुठेतरी मी म्हणेन ड्रायव्हिंग सीटवरती असेल. अन्य त्याच्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे. शॉट ऑफ लेन मिड विकेटला फिल्डर जरूर आहेत बट बॉल सध्या मिड ऑन कडे आपण पाहतोय. एका धावेने स्कोर 14 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 सिंगल. प्रभाकर राउंड द विकेटने शॉट ऑफ लाईन बॉडी लाईन बाउन्सर बॉल लॉंग स्टॉप कडे तिथे अडवलाय थर्ड मॅनने. गुड फिल्डिंग. बंटी बद्रिके यांना आपण ऍक्शन मध्ये बघितलंय. अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा पेस आणि त्यासोबत शॉट ऑफ लेंथ. बॉल राईज होतो आणि थेट विकेट किपरच्याही मागून. सो 2 एक्स्ट्रा रन मिळतात. 16 धावा धावा फलकावरती. शॉट ऑफ लाईन पूल केलाय. मिस टायमिंग. मिड विकेटचा फिल्डर मागे चाललाय थोडा दूर त्याच्यापासून. बॉल या कॅचचं महत्व दोन्ही संघांना माहित होतं पण जरूर वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय आणि सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 17 धावा. एक धाव महत्वपूर्ण आहे. सिंगलने सध्या 17 वरती धाव फलक. बॉल बाकी आहेत अर्थातच 20 आणि 20 बॉल मध्ये 31 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या श्रीतेज 11 चरोळी पुणेला. येस 2 बॉलचा खेळाडू बाकी आहे या षटकातील. स्कूप करण्याचा प्रयत्न. बंटी पुन्हा ऍक्शन मध्ये. फार चांगल्या पद्धतीने बॉलला फक्त आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न. त्यानंतर करणकडून थोडीशी मिस्टेक. थ्रो इकडे खराब आहे. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा. थर्डचा कॉल मात्र आता थांबवलेला आहे. पॅव्हलियन मधून जोरदार आवाज होता थर्ड रन साठी बट इथे दोघांचं कोऑर्डिनेशन त्यामध्ये त्यांना वाटलं की आता हे तिसरे धाव आपण नको घ्यायला. पुन्हा सिग्नल येतोय बॅटिंग करणाऱ्या
येस, पुन्हा ही सूचना असेल जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात पॅव्हेलियन मध्ये, अन्यथा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. सो आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा चेक करण्यात येईल एक्झॅक्ट बॉल कुठून फ्लाय होत होता. साइड अँगलने आपण सध्या तरी पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला रोहित करात, शॉर्ट ऑफ लेन बॉल. सोही गाडी होती, चांगली बॉलिंग होत होती, मात्र या क्षणाला धावा जात आहेत त्या एक्स्ट्राच्या जातात, त्यावरती प्रतिबंध लावावा लागेल कारण फलंदाजांकडून तितक्या धावा बनल्या नाही की तुम्ही या पद्धतीने धावा खर्च कराल. त्यामुळे एक एक धाव महत्त्वपूर्ण आहे हे भांडूप स्ट्रायकरच्या कॅप्टनला माहिती आहे. त्यामुळे गोलंदाजांना ते जरूर इथे सल्ला देत आहेत. आणि आता पाहूयात फ्री बॉल. ऑप्शनचा बाहेरचा बॉल पूल करायचा होता, फ्रीट वरती एकही धाव मिळणार नाही. प्रभाकर पुन्हा आपल्या प्रतिभेने प्रभावित करतायत इथे असलेल्या प्रेक्षकांना. 20 धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. शेवटचा एक बॉल या षटकातील बाकी आहे. 19 बॉल मध्ये या मॅच मध्ये 28 धावांची गरज आहे. श्रीतेज 11 चळवली पुणेला. प्रभाकर जरूर शॉर्ट बॉल इथे पाहायला मिळाला. पूल करत असताना व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. लॉंग ऑनला आकाश. फिल्डिंग चांगली, रोहितकडे स्ट्राईक असेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 विकेट, 21 धावा धावफलकावरती. आणि आता उर्वरित 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या श्रीतेज 11 चरोली पुणेला. चषक 2025 कार्यसम्राट नगरसेवक आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय रमेशजी सोळसे साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन. आणि सध्या खुल्या गटातील अर्थातच बी पोल मधला हा पहिला सामना आपण एन्जॉय करत आहोत सर्वजण. मी पुन्हा एकदा विनंती करेन नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या टीमच्या कॅप्टनला MUCC ओडिशा लवकरात लवकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये 27 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. लेफ्टी बॅटर रोहित करात मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि जरूर चर्चेनंतर तिसरा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये तो आता लेफ्टी आलाय फिरोज शेख. वाईड यॉर्कर गाइडेड मिसाइल प्रमाणे बँग ऑन टार्गेट. मुंबई क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. फार कमी वयामध्ये फार कमी कालावधीमध्ये नाव लौकिक मिळवलेला हा गोलंदाज आहे. तो सध्या आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. 17 बॉल 27. शॉर्ट बॉल ऑन साइडला पूल करण्यात तर आलेला आहे. सध्या कॅप मध्ये बॉल. डबलचा कॉल किती महत्वपूर्ण होता पण इथे एका जागेवरती दोघेही थांबलेले आहेत. चान्स यावेळेला धनंजय बिनताडे यांना घ्यायचे. 2 बॉल मध्ये पहिल्या एकच धाव फिरोज शेखच्या आपण पाहतोय षटकामध्ये. ओव्हरऑल 22 धावा आणि उर्वरित आपण जर समीकरणाचा विचार केला तर 16 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. एक मोठं षटक या मॅचचं रिझल्ट बदलू शकते. एक मोठा फटका देखील फलंदाजांना कॉन्फिडन्स देऊ शकतो. पण मागच्या काही षटकांमध्ये जी बॉलिंग झाली आहे प्रेशर दोन्ही बाजूला आहे. गोलंदाजी जर चांगली झाली तर इथूनही सामना बनवेल. भांडू ऑफ स्टंपचा बाहेर. खराब बॉलिंग. ओव्हर पिच पडलाय आणि त्या बॉलला थेट पाठवलं लॉंग ऑनचा बाहेर. इथे यावेळेला मात्र आपण बघितलं लेन बॉल जो बाउन्स पाहिजे होता. बॉलच्या वरतून बॅट फिरली आहे
तो बाउन्स नव्हता या बॉलमध्ये आणि त्यामुळे बॉल आणि बॅटचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नाही. 28 वरती धावसंख्या थांबली आहे. बॉल बाकी 14 बॉलमध्ये धावा पाहिजेत 20. 14 बॉल 20 ची मॅच आहे. सध्या तर नेक टू नेट फाईट आहे. इंटरेस्टिंग मॅच क्लोज होतोय हा सामना आणि धनंजयने यासाठी स्ट्राईक घेतले की मला इथे चान्स घ्यायचे, मला इथे मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे. फ्लॅट समोर लॉंग ऑन आकाचा विकेट. फिरोजचा कमबॅक. षटकार जरूर आलाय, तो थोडासा राग त्याच्याही मनामध्ये. विकेट आली आहे. या मॅच मध्ये मांडू स्ट्रायकरचे गोलंदाज देखील कसोशीने प्रयत्न करतात याचं प्रात्यक्षिक फिरोजने दाखवून दिलंय. विकेट येते धनंजय बिनताडे यांची. 28 ला 3. क्षितेज 11 चरोली पुणे. बॉल बाकी 13, धावा पाहिजेत 20. षटकारानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट. कमबॅक फिरोज शेखने करून दिले. 28 ला 3रा मोठा धक्का. धनंजय बिनताडे मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि नवीन बॅटर येतोय शुभम शेळके. मॅच कुठे का होईना दोन्ही बाजूने आपण विचार केला तर सध्या तरी मी म्हणेन बॅलन्स आहे. 13 बॉल 20 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल फार महत्वपूर्ण आहे या षटकातील. ओहो, बॉल पडला, फिरतोय करण धुळे. त्यावेळेला मात्र मिस्टेक जरूर करतात. डॉट बॉल जवळपास होता मात्र यष्टिरक्षकाला तो बॉल कव्हर करता आला नाही. स्ट्राईक असेल शुभम शेळके यांच्याकडे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा, 3 विकेट. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 19 धावांची. बाकी आहे. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय. ज्याने सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती लोकल बॉय बदलापूर चिखलोली एक्सप्रेस अनिकेत मध्ये. 12 बॉल 19. यावेळेला बॉल बॅटवरती स्लाइस झाला. गॅप मध्ये चाललाय, कव्हर्सला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऑप्शनचा बाहेरचा बॉल खरं तर थोडासा लेट देखील झाला होता शुभम शेळके, पण ज्या वेगाने बॅट फिरले, ताकदीचा प्रचंड वापर, गॅप मध्ये बॉल गेला, कव्हर्सला चौकार आला.
आणि चौकाराच्या सहाय्याने स्कोर पुढे 33 वरती. बॉल बाकी आहेत 11 बॉलमध्ये धावा पाहिजेत 15. मॅच क्लोज आहे. फिरोजला देखील यावं लागलं. गोलंदाजाकडे ऑप्शन राहुल जोगाडिया देखील होता. अनिकेतने पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती. सेकंड ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं प्रभाकरने देखील चांगली बॉलिंग केली होती. मात्र बरेचसे ऑप्शन असताना तुम्हाला त्यामधलं एक निवडायचं आहे. अनिकेतला निवडलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 11 बॉल 15 धावा. हो, बाउन्सरने यावेळेला बीट केलंय. शॉर्ट थर्डकडे बॉल चाललाय. बंटी लॉंग स्टॉपला उभा होता. फार वेगाने धावतोय आणि एका धावेने सध्या स्कोर जर आपण बघितला तर तो 34 वरती पोहोचलाय. पण पावसाची हजेरी या मॅचचा रिझल्ट बदलू शकते का? मॅच मध्ये रंगतता निर्माण करू शकते का? पाऊस सर आलाय, तो मुसळधार कोसळतोय, विकेट वरती पाणी साचतंय. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की गोलंदाजांना त्याचं बेनिफिट असतं. पाहुयात मते त्याचा फायदा उचलतायत की इथे मात्र रोहित खरात आणि शुभम शेळके सरोळी पुणेसाठी क्षितिज 11 साठी हा सामना फिनिश करतात. 10 बॉलमध्ये 14 धावांची गरज. मते हो, यावेळेला तिकट बाउन्सर, बॉडी लाईन बाउन्सर पिक करता आलं नाही. खरातला लेग बाय अंपायरचा सिंगलने धावा सध्या जाऊन पोहोचल्यात 35 वरती. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 13 धावांची गरज. मॅच जशी पहिल्या डावामध्ये सुरू होती, धावा जशा बनत होत्या, फलंदाजाने कधी खडतर प्रवास करावा लागला, प्रयत्न करावे लागले मोठ्या फटक्यांसाठी आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय इथे देखील तसा सामना, तसाच डाव हा देखील आहे. 9 बॉल 13. इथे मिडल झाला नव्हता बॉल. एज घेऊन डीप थर्डमॅनला बंटी उपस्थित आहे. थ्रो केला जाईल. एक धाव त्यामध्ये. एका धावेच्या साह्याने स्कोर पुढे 36. 36 धावा धावफलकावरती. बॉल बाकी आहेत आता 8 आणि धावा पाहिजेत 12. पाहत लास्ट ओव्हर मध्ये नेतात या मॅचला की खरात प्रयत्न करतील मोठ्या फटक्यासाठी. करण दुवे, आकाश आणि अनिकेत यांच्यामध्ये आपण चर्चा बघितली कशा पद्धतीने खरात आणि शुभम शेळके या दोघांना थांबवायचंय. धावा त्यांना बनवू द्यायचा नाहीयेत. लीग स्टेज जरी असली तरी प्रत्येक सामना महत्वपूर्ण आहे, कारण की नेट रन रेट वरती शेवटला क्वार्टर फायनल खेळली जाणार आहे. ऑप्शन बाहेर, मिस टायमिंग. राहुल जोगाडिया डीप कव्हरला उभा आहे. त्याच्या हातात बॉल चांगला झेल. खरात परतीचा प्रवास करतोय आणि ते बसते ती 36 वरती 4थी विकेट. 36 ला 4था धक्का. रोहित खरात बाद होतोय. नवीन फलंदाज आता मैदानाचा आज चालला. 21 रन 7 बॉल 12 धावांची गरज. आकाश काळे 12 धावांचं ओझ खांद्यावरती घेऊन चालला आकाश मैदानाचा. त्या 12 धावा त्याला बनवायचा. दुसऱ्या बाजूने जरी पहिल्या बॉलवरती चौकार आला असला तरी अनिकेत मतेने मात्र कमबॅक करून दिलेलं आहे. लोकल बॉय बदलापूर चिखलोली एक्सप्रेस महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नुकतीच त्याची सेवा सुरू झाली. मात्र या मॅच मध्ये सेवा करतोय भांडूप स्ट्रायकरची. बॉलिंग युनिट मधून फ्रंटलाईन बॉलर म्हणून सध्या तरी त्याने काम केलंय. या मॅच मध्ये आकाश देखील मैदानाचा आत आलाय, जो क्षितिज 11 सरोली पुणेसाठी. 7 बॉल 12 धावांची गरज. ओ राईज झाला बॉल मागे. लॉंग स्टॉपला बंटी उभा आहे. एक धाव तर सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे आणि इथे रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पूर्णपणे स्पष्ट होईल बॉल कुठून राईज झाला, बॅटर कुठे उभा आहे. आकाश काय स्ट्रायकिंग एंडला होता. 7 बॉल 12चं समीकरण होतं. डिसिजन काय असेल जरूर त्यासाठी थर्ड अंपायर चेक करत आहेत.
सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल 1 for the ओव्हर अंपायरचा सिग्नल. सो आता स्कोर मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन. 4 षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती धावा 37 धावा फलकावरती. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 धावांची गरज आहे भांडूप स्ट्रायकर्स अगेन्स्ट. बॅटिंग करत असताना श्रीतेज 11 चरोळी पुण्याला 48 धावा चेस करत असताना मोठा संघर्ष जरूर करावा लागतोय. त्याचं कारण भांडूप स्ट्रायकरचं बॉलिंग युनिट. धनंजय बिनताडे मध्यंतरी जे षटकार आले असं वाटलं की मॅचला फिनिश करतात की काय, पण त्यांची विकेट. 6 बॉल 11 धावांची गरज. पुन्हा एकदा सांगेन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. दॅट्स वाय तुम्हाला 11 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवाव्या लागतील. राहुल जोगाडिया प्रचंड अनुभव आहे. फिरकीपटू म्हणून बरेच वर्ष त्यांनी क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. रबर बॉल क्रिकेट, बॉल किती फिरतोय, बॉलला वेग किती मिळतोय, ही कॉन्क्रीटची विकेट, पडत्या पावसामध्ये बॉल कसा टाकावा लागणार आहे याची प्लॅनिंग करून तो तयार आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडला आकाश काळे. 6 बॉल 11. पहिला बॉल ऑन साइडला, नो लुक हुक. ओहो, डिफाईन लेगला बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फटका आला. मिडल लेग वरती बॉल राईज होत होता. 1 हँडेड हुक ज्याला आपण म्हणतो आणि थेट बॉल डिफाईन लेगला, नो लुक हुक. षटकारांनी धावा फलकावरती आपण पाहतो 43 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी आणि आता 5 बॉल मध्ये 5. काय फटका आलाय पहा आणि पाहतच राहा. सायमल्टेनियसली दोन्ही अँगलने तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्क्रीनवरती सध्या हा मागचा फटका आकाश काळेचा पाहायला मिळतोय. 5 बॉल 5. जोगाडियाचं कमबॅक कसं असेल. ऑप्शनचा बाहेर मिस टायमिंग जरूर. फायनलीकडे बॉल चाललेला आहे. करंट जे विकेट किपर आहेत बॉलवरती. डबलचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे. ओहो येस, राहुलने ज्या पद्धतीने कव्हर केलंय मागे अगोदर धाव ठोकली कारण पहिल्या बाउन्स वरती अन्यथा त्यांना बॉल कव्हर करता आला नसता. सिंगलने धावा 44. सर्व काही 4 4 4 आणि 4च. 44 ला 4. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा देखील पाहिजेत 4. जोगाडिया लेफ्ट आर्म मध्ये विकेट. शुभम शेळकेसाठी 4 बॉल 4 ची गरज. ओ यावेळेला थोडासा लेट खेळला. थर्ड मॅनला बॉल चाललाय. 3 फिल्डर बॉलकडे धावतात. 2 बॅटर मात्र दुसऱ्या धावेसाठी सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 धावा. 2 धावांनी स्कोर पुढे. सध्या आपण बघितलं तर 46 धावा धावा फलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार इतका इम्पॅक्ट टाकू शकतो आणि तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दोन्ही फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 2 ची गरज. जोगाडिया मिस टायमिंग. मॅच मध्ये येण्याची नामी संधी असेल भांडूप स्ट्रायकरला. आकाशच्या लॉंग ऑनला शुभम शेळकेची विकेट येते आणि या मॅच मध्ये आता 5वा धक्का बसतोय तो श्रीतेज 11 चरोली पुणेला आणि त्या मॅच मध्ये 2 बॉल 2 धावांची गरज. ला 5वा धक्का. या मॅच मध्ये असं वाटत होतं की मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या संघाकडे, बट कमबॅक जरूर राहुल जोगाड्याने देखील करून दिले. मिस टायमिंग आलाय आणि शुभम शेळकेची विकेट देखील आपण बघितली. नवीन बॅटर मैदानाचा हात आलाय अजिंक्य गोरे. 2 बॉल 2 ची गरज. आता आपण पाहतोय पॉइंटला फिल्डर आत आलाय. सिली मिड ऑफला फिल्डर आत आलाय. शॉर्ट मिड विकेटला आपल्याला एक फिल्डर आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे. डिफाईन लेकरचा फिल्डर थोडासा आत आलेला आहे. 2 बॉल 2.
ओहो ब्लाइंड स्ट्रोक बॅट फिरली फक्त आणि आता बॉल येतो नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची विकेट स्ट्राईक जरूर मिळते ज्याने या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती नो लुक षटकार ठोकला होता तो येतोय आकाश काळे स्ट्रायकिंग एंडला बट या मॅच मध्ये आता एक बॉल मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे सो 2 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयासाठी तुम्हाला बनवाव्या लागतील नवीन बॅटर देखील मैदानाच्या आत चाललेले निहाल स्ट्राइक तर सध्या तरी त्याच्याकडे नाही आकाश काळे चला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय एक षटकाराने श्रीतेज 11 चरोळी पुणेला ज्याने मॅच मध्ये आणलंय तो अजूनही मैदानाच्या आत आहे थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय आणि आता या मॅच मध्ये तितकी चुरस रंजकता इंटरेस्ट प्रेक्षकांचा मात्र वाढत चाललाय कारण शेवटचा एक बॉल मध्ये धावा बनवायचा आहे 2 टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो की जेव्हा फिल्डर क्लोज असतात आउटफील्ड मध्ये तुम्हाला बॉलला लगेच पकडता येतं मात्र इथे एज नाही बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय त्यामुळे काही सांगता येत नाहीये आणि सध्या फील्ड पोझिशन आपण चेक केलं तर एक्स्ट्रा कव्हर थोडा आत आलाय कव्हरचा फिल्डर थोडासा इनफिल्डच्या बाहेर आहे पॉइंटला तुम्ही एक फिल्डर पाहताय शॉर्ट थर्डला तुम्ही फिल्डर पाहताय डीप फाईन लेग डीप स्क्वेअर लेग मिड विकेट थोडासा आत आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोघंही माग आहेत राहुल जोगाडिया बॉलिंग मार्क वरती तयार होतोय आकाश काळे स्ट्रायकिंग एंडला भांडूप स्ट्रायकर्स की मग श्रीतेज 11 चरोळी पुणे एक बॉल 2 धावांची गरज ओहो मिस झालाय 2 धावा कंपल्सरी बनवायचा त्यात राहुल पोहोचलाय बॉल वरती ओहो आणि ते स्ट्रायकिंग एंडलाच रनआउटची विकेट मॅच जरूर टाय झाली बट कंपल्सरी चेसिंग आहे दॅट्स वाय हा सामना जिंकला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या भांडूप स्ट्रायकर्सने 48 धावा देखील डिफेंड होऊ शकतात हे त्यांच्या बॉलिंग युनिटने करून दाखवलंय 3 बॉल 2 धावांची गरज होती आणि हा सामना एका धावेचा फरकाने अर्थातच जिंकलेला आहे तो भांडूप स्ट्रायकर्सने आपलं हार्दिक अभिनंदन आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे देखील वळणार आहोत मात्र आपण वळूयात MUCC ओडिशा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीतेज 11 चरोळी पुणेचे कॅप्टन या आपण टॉस साठी मध्ये 3 बॉल 2 मध्ये पूर्णपणे मॅचला टर्न केली तो गोलंदाज फिरकी